सतत कामगार कामगार करणाऱ्यांनी कुटुंबाला वेळ देण्याच्या गोष्टी कराव्या म्हणजे नवलच आहे नाही का? हे बोलताना माणसाचं मन कसं धजावतं हेच कळत नाही मला. सतत कामगार कामगार करणाऱ्यांनी कुटुंबाला वेळ देण्याच्या गोष्टी कराव्या म्हणजे नवलच आहे नाही का? मी काहीच विसरत नाही. माझ्यामध्ये प्रामाणिकपणा आहे ना, म्हणून हे बोलू नका तुम्ही. हे सगळं कुटुंबासाठी केलं म्हणताय ना तुम्ही. मग त्या कुटुंबासोबत एकतरी सण कधी साजरा केलाय का हो? ज्या पोरांसाठी एवढे कष्ट उपसलेत त्या पोरांसोबत कधी घटकाभर बसलात? कशाला कशाला इंद्राला कुटुंबाला वेळ देण्याच्या गोष्टी करायला सांगताय? मान्य, माझ्याकडनं काही चुका झाल्या, त्या त्याच्याकडनं होऊ नयेत म्हणून मी म्हणतोय. निदान तुम्हाला तुमच्या चुका मान्य आहेत, नशीब आमचं. असो, तेच बोलण्यात ना काहीच अर्थ नाहीये. इंद्रा, तू जा बाबा कामाला. कारण काय, आपण कितीही केलं तरी पालथ्या गड्यावर पाणी राहणारच आहे. पण राणीच्या भिकारड्या वस्तीत आणि त्या घरात जायची काही गरज नाहीये. नाही, ह्या सगळ्यांना जरी वाटत असलं की तू त्यांचा जावई झालायस तरी तू त्यांच्या फार जवळ जायचं नाही, कळलं? तू फक्त तुझ्या कामाकडे लक्ष दे आता. जा. आपल्या घराचा हा भाग किती छान आहे नाही? ते आल्यावर कसं शांत वाटतं. मी अस्वस्थ झालो, रागवलं असून स्वतःवरती दुसऱ्यांवरती, तर मी इथे येतो आणि शांत होतो. आताही त्याच शांततेत तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. माझं म्हणणं एकदा शांतपणे ऐकून घ्या. तसा मी भूतकाळात रमणारा माणूस नाही, पण म्हणून मी भूतकाळ विसरूही जात नाही. कामगार होतो तेव्हा आपलं दारिद्र्य भुगलं आणि आता मालक आहे तर ती श्रीमंती उपभोगतोय. कामगार ते मालक हा खूप खडतर प्रवास होता आणि या जळत्या प्रवासात तुमची मोलाची साथ मिळाली मला. तुम्ही होतात म्हणून हे सगळं करू शकलो. आणि हे सगळं करत असताना काही गोष्टींकडे, तुमच्याकडे, आपल्या मुलांकडे दुर्लक्ष झालं. जाणीवपूर्वक नाही पण अनाहूतपणे झालं. मान्य करतो मी. तुमच्यासाठी, आपल्या मुलांसाठी जेवढं करायला हवं होतं तेवढं नाही करू शकलो मी, आणि त्याची कारणंही तुम्हाला माहिती आहेत. पण जे काही केलं ते आपल्या संसारासाठी केलं ना, तुमच्यासाठी केलं, आपल्या मुलांसाठी केलं. खरंच